हां. नाव स्टुडंट सी द क्लॉक. ओके. हां, क्लॉक म्हणजे तुम्हाला माहीत आहे बघा, हा क्लॉक असते. इथे किती असतात? 12, इथं 6, इथं 3 आहे, इथं 9. ओके. आता म्हणजे 1 आणि 2, 4 अँड 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. ओके. इथून त्याचं हे होतं. ओके. आता तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये किती मिनिट हे असतात? 1, 2, 3, 4, 5. म्हणजे 5 याला धरून किती असतात? 5 रेषा असतात. 5, 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजे संपूर्ण माप किती आहे? 360 अंशाचं खोल सर्कल असेल 360 माप. मग 1 आणि 2 मध्ये म्हणजे आपण याला 1 आवरचा डिफरन्स म्हणतो. 1 आणि 2 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 1 आवरचा. 1 आवर असेल, 1 आवर असेल तर 30 मिनिट अंश कोणत्या लक्षात ठेवा. आणि डिवाइड बाय 60 6 36 म्हणजे 6 अंश. 1 मिनिट असेल तर किती होते? 6 अंश. आणि 1 आवर असेल तर 30 मिनिट. बघा ना, 1 2 3 4 5 5 6 1 2 3 4 5 5 मल्टिप्लाइड बाय 6 म्हणजे किती? 30 अंश. ओके. तर आता तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर आता तुम्हाला क्वेश्चनिंग कशी होती बघा. हां, आता 3 वाजता किती मेजर अँगल होईल? अँगल किंवा कोन. तर सिम्पली आहे. आता हा तर तुम्हाला सरळ कॅल्क्युलेट करतो. हे राईट अँगल आहे. हा राईट अँगल आहे. म्हणजे 3 वाजता कितीचा अँगल तयार होईल? 90 अंश. तेच जर तुम्हाला 6 वाजता जर विचारलं, 6 आवरला कितीचा अँगल तयार होईल, कितीचा कोन तयार होईल तर विचारलं, तर मग काय करायचं? 6 आवरमध्ये किती मिनिट आहे? 30 मिनिट आहे. 6 आवरमध्ये किती मिनिट आहे? 30 मिनिट आहे. 30 मिनिट मल्टिप्लाइड बाय 6 म्हणजे किती झालं? 180चा कोन दिसतोच तुम्हाला. 180चा कोन दिसतो तुम्हाला. ठीक आहे, 180चा. आणि जर याचा जर आपण जर विचार केला तर किती आवर आहेत? 1 2 3 4 5 6 आवर आहे. 6 आवरला आपण काय करायचं? किंवा 5 10 15 20 25 30 30ला 6 मिळालं तर 180 येते. आणि 6 आवर जर म्हटलं तर आपण 30 ने मल्टिप्लाइड करायचं. म्हणजेच काय ते आवरला म्हटलं 30 ने मल्टिप्लाइड करायचं. आणि मिनिटला जर म्हटलं तर ते म्हणजे दोघाचा एकच अर्थ होतो. म्हणजे अँगल किती? 180 आहे. समजा तुम्हाला 9 विचारलं, 9 म्हटलं की पुन्हा इथं राईट अँगल आला. 9 ला किती वाजता येईल अँगल? किती 9 ला? तर 90 अंश. ठीक आहे. म्हणजे तुम्ही 3 6 9 आणि 12 जर म्हटलं, 12 वाजता कितीचा कोसाइन? 0 अँगल. किती? 0. दोन्ही काटे या ठिकाणी येतात म्हणजे 0चा कोइन्साइड. ओके. म्हणजे काय आहे ते? 0 अंश येते. हे तुम्हाला सिम्पली तुम्ही काय करू शकता? याच्यावर तुम्ही क्वेश्चनचे आन्सर देऊ शकता. म्हणजे 3 ला 90, 6 ला 180, पुन्हा 9 ला 90 आणि 12 ला 0 अंश. ओके. आता दुसरे समजा क्वेश्चनिंग झाले. समजा 8 वाजले, 8 वाजता कितीचा घड्याळात 8 वाजता किती अंशाचा कोन तयार होईल? घड्याळात 8 अंश, 8 वाजता किती अंशाचा कोन? 8 वाजले बघा. घड्याळात 8 वाजले म्हणजे इथे ना 8. याच्यामध्ये किती आवर आहेत? 1 2 3 4 आवर आहे. किती आहे? 4 आवर. 4 मल्टिप्लाइड बाय 30 अंश. आवर म्हटलं की 30 आणि मिनिट म्हटलं की 6 किंवा किती याला 120 किंवा मिनिटला घेऊन बघा. आता मिनिट किती झाले? 5 10 15 20 मिनिट आहे. 20 मिनिट मल्टिप्लाइड बाय 6 अंश. हे मिनिटच्या संदर्भात. आणि आवर जर घेतली तर 120 एकच अर्थ होतो, 120 अंश. ठीक आहे. समजा तुम्हाला विचारलं घड्याळात वाजले 4 वाजता
कितीचा अँगल तयार होईल. 4 वाजता 4 वाजता म्हटले किती किती झाले आवर 1 2 3 4 4 आवर 4 मल्टिप्लाइड बाय पुन्हा 30 म्हणजे 120 किंवा 20 मल्टिप्लाइड बाय 20 मिनिट 5 10 15 20 म्हणजे असा येईल घड्याळ. ठीक आहे म्हणजे 6 मिनिट म्हणजे 120 सॉरी 6 अंश म्हणजे 120 अंश. किंवा घड्याळात समजा विचारले तुम्हाला 7 वाजले कितीचा अँगल तयार होईल. घड्याळात 7 वाजले 7 वाजता कितीचा अँगल किंवा कोन तयार होईल. तर मग बघा आता 7 1 2 3 4 5 आवर आहे 5 मल्टिप्लाइड बाय 30 म्हणजे किती 150 अंश. आवर जर घेतला आणि मिनिट जर घेतले तर 5 10 15 20 25 25 आणि 1 मिनिट म्हणजे 6 अंश म्हणजे 60 अंश म्हणजे किती झालं 150 अंश. अशा प्रकारचे तुम्ही घड्याळावर एक्झॅक्ट टाइम दिला असता आपण काढू शकतो. आणि समजा 8:20 असं जर विचारलं तर तुम्हाला मग आधीच्या टॉपिकमध्ये तुम्हाला क्लॉकच्या फर्स्ट भागमध्ये काय सांगितलेलं आहे की हा फॉर्म्युला वापरायचा 11 डिवायडेड बाय 2m-30 आवर और 30 आवर मायनस 11/2 m. कुठला बी आपण फॉर्म्युला वापरून या संदर्भामध्ये अँगल किती अंशाचा आहे किती मेजर आहे अँगलचं ते आपण ते सांगू शकतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो. हाऊ मेनी टाइम्स इन अ डे द मिनिट अँड आवर अँड ऑफ द क्लॉक कोइन्साइड. म्हणजे एका दिवसामध्ये किती वेळ घड्याळाचा कोन हा शून्य होतो. कोन शून्य होतो कोइन्साइड शून्य होतो म्हणजे आता समजा इथं 11 वाजले म्हणजे मिनिट काटा आणि तास काटा हे एका राहणे इथं अँगल 0 झाला. सॉरी 11 नाही 1 वाजता 11 वाजले म्हणजे इथं हा 0 झाला. असं किती होतं तर 12 आवर मध्ये लक्षात ठेवा 12 आवर मध्ये 11 टाइम्स अँगल इज 0. घड्याळ तुम्ही चेक करा फक्त 11 ते 12च्या दरम्यान होत नाही. ठीक आहे तर 12 आवर्स मध्ये म्हणजे 12 तासामध्ये 11 वेळा हा कोन 0 होतो म्हणजे 12 तासात 11 वेळा कोन 0 कोन 0 होतो. ठीक आहे मग 24 तासामध्ये किती 11 मल्टिप्लाइड बाय 2 22 इज द आन्सर. 22 वेळा कोन हा 0 होतो याचा अर्थ असा. असा क्वेश्चन आला तर असा आन्सर आपल्याला काढायचा. ओके. मित्रांनो संदीपची घड्याळ वेगवेगळे प्रकारचे प्रश्न असतात. संदीपची घड्याळ दर 2 तासाला 5 मिनिटं मागे पडते म्हणजे 2 तासाला 2 आवर्स बिहाइंड 5 मिनिट मागे पडते. ठीक आहे तर सोमवारी सकाळी 10 वाजता सेट केलेली घड्याळ सोमवारी सकाळी 10 वाजता सेट केलेली घड्याळ रविवारी सकाळी किती वेळ दाखवेल. रविवारी सकाळी किती वेळ दाखवेल सकाळी 10 वाजता रविवारी सकाळी 10 वाजता किती वेळ दाखवेल. 10 वाजता बघा म्हणजे सोमवार ते रविवार 10 वाजता सकाळी किती वेळ दाखवेल. आता याच्या दरम्यान किती दिवस आहेत सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार. ठीक आहे सोमवार पासून तर रविवारपर्यंत किती दिवस आहे 6 1 2 3 4 5 6 मल्टिप्लाइड बाय 24 आवर किती झाले मग 144 आवर झाले. किती आवर झाले 144 आवरला किती वेळ दाखवेल याच्या दरम्यान आले तर आपण काय काढू हे काढू पहिले. ओके तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करू किती क्रॉस मध्ये 144 मल्टिप्लाइड बाय
5 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 2 7 जा 2 2 जा 5 2 10 5 7 35 36 हे मिनिट. ओके, मग 360 मिनिट झाली. 360 डिवायडेड बाय किती 60 याचा आवर करू आपण किती तर किती 6 6 36 किती आवर झाले 6 आवर ते मागे दाखवे बिहाइंड दाखवेल. म्हणजे सकाळी 10 वाजता जी घड्याळ लावली 10 मधून 6 मायनस करा सकाळचे किती वाजलेले असेल 4. आन्सर काय लागतं 4. म्हणजे सकाळी 6 दिवसानं सकाळी 10 वाजता 5 मिनिटं मागे पडणारे घड्याळ त्यामुळे सकाळी किती 4 वाजेल सकाळचे 4 वाजले असेल 5 मिनिटं ती दर 2 तासाला मागे पडत आहे. ओके, तर कॅल्क्युलेशन करून बघा बरोबर तुम्हाला अशा प्रकारची आपण क्वेश्चन या पद्धतीने सॉल्व्ह केली तर आपण विदिन अ सेकंड आन्सर काढू शकतो. किंवा दर 2 तासाला म्हणजे 5 मिनिटं तर 24 तासाला किती अशा प्रकारे काढून देखील आपल्याला काढता येते. ओके, पहा विद्यार्थी मित्रांनो, अ क्लॉक गेन 15 मिनिट पर डे म्हणजे एक घड्याळ 15 मिनिटं दिवसाला 15 मिनिटं पुढे जाते. इट इज सेट राईट ॲट 12 नून ती बरोबर 12 वाजता लावली. द टाइम 12 वाजता म्हणजे दुपारी 12 वाजता PM. द टाइम इट शो ॲट 4 AM इज तर 4 वाजता ती ॲक्च्युली किती वाजले असेल 15 मिनिट पुढे प्रत्येक दिवसात असेल. तर बघा आता काय सांगितलेलं आहे की 24 आवरला ती किती जाते 15 मिनिट पुढे जाते 15 मिनिट पुढे जाते. तर आता 12 प्लस किती आवर झाले 12 PM आणि 4 AM याच्यामध्ये टोटल आवर किती झाले 12च्या 16 आवर किती झाले 16 आवर. तर मग ती 16 आवरला ती किती मिनिट पुढे जाईल एका 24 तासात ती 15 मिनिटं पुढे जाते. तर 16 म्हणजे 16 तासात ती किती वेळ पुढे जाईल त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. म्हणजे 15 क्रॉस मल्टिप्लिकेशन 15 मल्टिप्लाइड बाय 16 डिवायडेड बाय 24. ठीक आहे, तर काय 3 8 24 आणि 3 5 15 8 2 16 म्हणजे किती किती मिनिट पुढे जाईल ती 10 मिनिट. 16 आवरमध्ये ती 10 मिनिटं पुढे जाते. मग 4 वाजता ॲक्च्युली किती वाजलेली असेल 4 मिनिटात 10 मिनिटं पुढे गेली 14 इज द ॲन्सर. अशा प्रकारे आपल्याला ॲन्सर याचे असा प्रश्न दिला तर ॲन्सर शोधायचा. ओके.